नमस्कार, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका अशा प्रवासावर निघालो आहोत जो आपलं रोजचं आयुष्य आहे ना ते अजून जास्त आनंदी, समाधानी आणि अर्थपूर्ण बनवेल। आपण अशा काही सोप्या पण इतक्या प्रभावी गोष्टींबद्दल बोलणार आहोत की ज्या आपल्या आयुष्याला एक नवी, सकारात्मक दिशा देऊ शकतात। कधीतरी ऑफिसच्या टेन्शनमध्ये किंवा त्या रोजच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येतो नाही का, की यार या धावपळीतून थोडा वेळ काढून खरं मनापासून आयुष्य जगायचं तरी कसं? आपल्याला अनेकदा वाटतं की काहीतरी खूप मोठं घडल्यावरच खरा आनंद मिळेल, पण खरं सांगू तसं काहीच नाहीये। मग चला तर आज आपण अशाच काही गुप्त चाव्या शोधणार आहोत। या अशा चाव्या आहेत ज्या आपल्या विचारांची, आपल्या सवयींची आणि आपल्या नात्यांची कुलूप उघडून आपल्याला एका नव्या पॉझिटिव्ह जगाची ओळख करून देतील। हा खरं तर एक स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा शोध आहे। तर आजच्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे थांबे घेणार आहोत। सुरुवात करूया विकासाच्या 6 बीजांपासून, मग बघूया की नात्यांची 3 मजबूत स्तंभ कोणते असतात। त्यानंतर छोट्या सवयींची जादू कशी चालते हे उलगडूया, कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी कोणती एक सोपी टेस्ट करायची ते शिकू, आणि शेवटी आपलं आयुष्य म्हणजे आपलाच कॅनव्हास, तो कसा रंगवायचा हे पाहूया। ओके, तर मग सुरुवात करूया। आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे विकासाची 6 बीजे। हे अगदी सोपं आहे। जसं एखादं बी पेरल्यावर झाड उगवतं, तसंच ही 6 बीजे आपल्या मनात पेरली ना की आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आनंदाचा वृक्ष नक्कीच बहरेल। ही आहेत ती 6 बीजे। काहीतरी नवीन शिकणं, इतरांना मदत करणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं, चांगली नाती जपणं, स्वतःची ओळख बनवणं आणि आदर मिळवणं। आता जरी ही तत्त्व लहान मुलांच्या विकासासाठी महत्त्वाची मानली जात असली तरी खरं तर ती आपल्या सगळ्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तितकीच लागू होतात। चला यातल्या प्रत्येकाला थोडं जवळून बघूया। सुरुवात करूया पहिल्या बीजापासून, काहीतरी नवीन शिकणं। आपलं आयुष्य तेव्हाच इंटरेस्टिंग होतं जेव्हा आपण काहीतरी नवीन करून बघतो, आणि याचा अर्थ काहीतरी मोठी रिस्क घेणं असा अजिबात नाही। अगदी एखादी नवीन रेसिपी ट्राय करणं असेल, किंवा ऑनलाईन गिटार शिकणं असेल, किंवा आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एखाद्या गोष्टीसाठी आवाज उठवणं, या छोट्या गोष्टीही आपल्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा भरतात। आणि आता दुसरं बीज, इतरांना मदत करणे। जरा विचार करा, जेव्हा आपण आपल्या मित्राला गरजेच्या वेळी मदत करतो किंवा घरातल्या कामात थोडा हातभार लावतो तेव्हा आतून किती छान वाटतं, नाही का? याच गोष्टींमुळे आपल्या आयुष्याला एक अर्थ मिळतो, एक उद्देश सापडतो। आता तिसरं बीज जे खूप महत्त्वाचं आहे, भावनांवर नियंत्रण ठेवणे। बघा, आयुष्यात चांगले वाईट प्रसंग, राग, आनंद हे सगळं येणारच, पण या भावनांच्या लाटेवर स्वार व्हायला शिकणं ही एक सुपर पॉवर आहे। कधी आवडतं गाणं ऐकणं किंवा फक्त 5 मिनिटं शांत बसून दीर्घ श्वास घेणं, यासारख्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप मदत करतात। आणि यालाच जोडून आहे चौथं बीज, चांगली नाती जपणे, कारण हीच नाती आपल्याला प्रत्येक परिस्थितीत इमोशनल सपोर्ट देतात। आता आपण 5व्या आणि 6व्या बीजाबद्दल एकत्र बोलूया, स्वतःची ओळख बनवणं आणि आदर मिळवणं। आपली ओळख म्हणजे नक्की काय? तर आपल्या आवडीनिवडी, आपली मूल्य, आपलं ध्येय आणि आपला स्वभाव या सगळ्याचं मिश्रण। जेव्हा आपण स्वतःला ओळखतो आणि आपल्या मूल्यांवर ठाम राहतो तेव्हा इतरांकडून आदर आपोआप मिळतो। चला आता आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, नाती। मग ती कुटुंबासोबत असोत, मित्रांसोबत किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत, ती आपल्या आयुष्याचा पाया असतात, नाही का? मग ही नाती मजबूत आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत। चला ते पाहूया। हे 3 स्तंभ आहेत: प्रेम आणि विश्वास, स्पष्ट मर्यादा आणि कृती व परिणाम। प्रेम आणि विश्वास म्हणजे काय? तर नात्याच्या बँकेत प्रेमाची आणि आधाराची गुंतवणूक करत राहणं। स्पष्ट मर्यादा म्हणजे नात्यात काय चालेल आणि काय नाही याचे नियम सगळ्यांना माहीत असणं। आणि तिसरं, आपल्या प्रत्येक कृतीचा काहीतरी परिणाम होतोच हे समजून घेणं। या 3 गोष्टी कोणत्याही नात्याला घट्ट बांधून ठेवतात। आता येतो एक खूपच इंटरेस्टिंग भाग, छोट्या सवयींची जादू। आपल्याला नेहमी वाटतं की मोठं यश मिळवायचं असेल तर मोठे बदल करावे लागतील, पण खरं तर रोजच्या छोट्या सातत्यपूर्ण सवयीच आपलं आयुष्य घडवत असतात। चला बघूया हे कसं काम करतं। हे अगदी सोपं गणित आहे। चांगल्या सवयी लावण्यासाठी सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण त्याचा फायदा आयुष्यभर मिळतो। या उलट वाईट सवयींमध्ये सुरुवातीला खूप मजा येते, पण नंतर त्रास होतो। म्हणजे कसं, ऑनलाईन सेल लागल्यावर शॉपिंग करायला खूप मजा येते, पण महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स बघितला की जो त्रास होतो ना, अगदी तसंच। मग या सवयी बदलायच्या तरी कशा? याची ही एक सोपी ट्रिक आहे।
समजा रोज व्यायाम करण्याची चांगली सवय लावायची असेल तर व्यायाम झाल्यावर स्वतःला एक छोटंसं बक्षीस द्या. आणि जर तासनतास फोनवर वेळ वाया घालवण्याची वाईट सवय मोडायची असेल तर फोन फक्त दुसऱ्या खोलीत ठेवून द्या. एक छोटा अडथळा निर्माण करा. बघा किती सोपं आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला मोठे निर्णय घ्यावे लागतात. नोकरी बदलायची असेल, घर घ्यायचं असेल, अशा वेळी गोंधळून न जाता आपण ही एक सोपी पण खूप प्रभावी चतुसूत्री वापरू शकतो. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला फक्त हे 4 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, जबाबदारी. या निर्णयाची पूर्ण जबाबदारी आपण घेऊ शकतो का? दुसरा, नियम. हा निर्णय घेण्यासाठी काही नियम वगैरे पाळावे लागतील का? तिसरा, धोके. यात काही रिस्क आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा चौथा प्रश्न, कारण. आपण हे नक्की का करत आहोत? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला योग्य निर्णय घ्यायला नेहमीच मदत करतात. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्याच सुंदर टप्प्यावर आलो आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या काही चाव्या पाहिल्या त्या सगळ्या एकत्र करून आपलं आयुष्य एका सुंदर चित्रासारखं कसं रंगवायचं हे पाहण्याची वेळ आली आहे. या चित्राचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला म्हणजे आपलं ज्ञान, जे आपण पुस्तकातून, लोकांशी बोलून शिकतो. दुसरा म्हणजे आपला अनुभव, जे आपण प्रत्यक्षात जगतो. आणि तिसरा म्हणजे आपली ओळख, आपला युनिकनेस, जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने शहाणपण येतं आणि आपलं आयुष्य एका मास्टरपीस सारखं दिसू लागतं. तर या संपूर्ण प्रवासाचा सार काय, तर तो या एका वाक्यात आहे, छोटी सुरुवात, मोठा बदल. आयुष्यात बदल घडवण्यासाठी एकदम मोठी झेप घेण्याची गरज नसते. योग्य दिशेने टाकलेली छोटी छोटी पण सातत्यपूर्ण पावलं आपल्याला एका मोठ्या आणि सुंदर बदलाकडे घेऊन जातात. तर मग हे लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हा तुमचा स्वतःचा कॅनव्हास आहे. आणि आज आपण पाहिलेल्या या सगळ्या चाव्या म्हणजे तुमचे रंग आणि ब्रश आहेत. आता वेळ आहे तुमची स्वतःची एक सर्वोत्तम कलाकृती तयार करण्याची. चला लागा कामाला आणि आपलं आयुष्य मनासारखं रंगवा. आशा आहे की आजची ही माहिती सगळ्यांना नक्कीच आवडली असेल आणि उपयोगी पडेल. जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.